बाबूराव 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 बाबूराव. हॅलो. हा, पंचकर्म केंद्रात लागलाय का? हो हो. मॅडम, काय काय असतं आपल्याकडे पंचकर्म ट्रीटमेंट असते, मसाज होतो. काय तर पंचकर्म मध्ये काय काय येणार? इकडे चार्ट आहे, त्या चार्टवर येऊन बघा कुठलं ट्रीटमेंट पाहिजे त्या हिशोबाने घेता. मॅडम, तुमचं स्वतःच आहे का ते? अहो, तुम्हाला मसाज घ्यायचंय ना? मसाज नाही, पंचकर्म. अहो हो सर, पंचकर्म पण आहे. हा, मग काय काय कर्म म्हणजे मला ग्रुपने यावं लागेल का 5 जणांच्या? हॅलो. हा, कट झाला मॅडम फोन. हा बोला ना. अहो, तुम्ही माहिती सांगा ना, रेट किती अहो काय तुम्हाला किती? बोलले ना सर, तुम्हाला कळतं का मी काय बोलतो? अहो, कळतं का म्हणजे असं तुम्ही क्लायंटशी असं बोलतात काय? कळतं का म्हणजे काय? तुमच्याकडे कोण आहे? तुमचे मालक कोण आहेत? मी डॉक्टर लेकर बोला. हा, मग काय कोण बोलत होता आता? स्टाफ बोलत होती सर. तुम्हाला काय कळतंय का वगैरे असं बोलतायत त्या? म्हणजे आम्ही तुमची ऍड वाचून फोन करायचा आणि असं बोलतात का? काय काय तुम्ही काय विचारलं त्यांना? त्यांना विचार पंचकर्म मध्ये काय काय येतं असं बोलतात काय? बरोबर आहे ना सर हे? बरोबर आहे, म्हणजे बोलण्याची काहीतरी सेन्स पाहिजे ना बोलण्याचा. लिसन काय लिसन ऐका म्हणा ना, बोला. हे आयुर्वेदिक पंचकर्म आहे. नाही नाही, मला एक कळत नाहीये, पंचकर्म मध्ये कोण ग्रुपने यायचं का? 5 लोकांचा ग्रुप घेऊन यायचं का पंचकर्म मध्ये? नाही, असं नाहीये सर. पंचकर्म म्हणजे तुम्ही पेपर मध्ये काय वाचलंय? पण तुम्ही त्यात लिहिले ना पंचकर्म, मला वाटलं की 5 लोकांनी तिथे कर्म करायचं असं काही आहे काय? त्याचं म्हणजे फायदा काय? आयुर्वेदिक पंचकर्म कशासाठी बोलतात ते? पंचकर्म. अहो, मग तेच तुम्हाला विचारतोय ना. तुमच्या त्या मॅडम उद्धट आणि उर्मटपणे उत्तरं देत आहेत, असं कसं वाटतंय मला सांगा बरं. असं विचारलं किती लोकांना घेऊन यायचं, त्यांना तसंच गैरसमज होणार ना. पंचकर्म मध्ये तुम्ही 5 काम करून घेणार का आमच्याकडून तुम्ही? आज काम करून कसं काय घेणार सर? असं काय बोलताय तुम्ही? या आयुर्वेदिक पंचकर्म मध्ये हा, मग आयुर्वेदिक 5 कामं करून घेणार का? काम करा तुम्ही क्लिनिकला, काय मी तुम्हाला ऍड्रेस सांगते. आणि मला ऍड्रेस माहिती नाहीये ना. हॅलो. कुठल्या पेपरला वाचले? लिटमस पेपर. पण मला एक कळत नाही, मला एक माहिती सांगा त्याच्याबद्दल. ते हे जे आहे कर्मण्यवाधिकार असते वगैरे, ते जे आहे त्याच्या संदर्भात काय आहे का तुमचं आयुर्वेदिक म्हणजे? आयुर्वेदिक म्हणजे आयुर्वेदिक पद्धतीनेच करणार सर. हा, मग त्यात कर्म कोणतं कर्म येणार म्हणजे? तुम्ही ते बोला ना. बरं, येतो मी, पण त्यात क्रियाकर्माचा काही भाग येतो का? 14व्याचं वगैरे करता का तुम्ही काम? बाबूराव बाबूराव. तुमच्या एका मैत्रिणीने मला नंबर दिलेला होता तुमचा, त्यांचं पत्र आलंय आमच्याकडे. आणि तुम्हाला त्रास दिल्याबद्दल बाबूराव बाबूराव.